लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात इथे आपण पाहत असतो की आता इथे सर्व काही कार्यक्रम सुरू असतो. तेव्हाच खरं तर इथे नंदिनीला कोरड्या उलट्या झालेल्या असतात. आता हे पाहून खरं तर जीवा फार घाबरतो, त्याचबरोबर घरचे देखील आणि काव्या देखील. आता जीवा आणि काव्या तिच्या मागे धावतच जातात. आता इथे खरं पार्थ म्हणतो असतो, आपण पुढचा कार्यक्रम सुरू करूया. रम्या, तू अंगठी घाल विजयला, असंही ते म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते, काय करतोस असं पार्थ? अरे तिला त्रास होतोय, तिला येऊ दे ना, नंतर आपण हे सर्व काही करू शकतो. तेव्हाही ते पार्थ म्हणतो, काही गरज नाही त्याची, जीवा आहे ना, जीवा बघून घेईल तिला, आणि जास्त काही नसेल झालेलं, आपण पुढचं काम करून घेऊया. असंही ते म्हटल्याबरोबर खरं तरी ते विजय म्हणतो, खरं तर पार्थ रम्यापेक्षा काही तुला झाली आहे सर्व काही गोष्टीची. असंही ते म्हटल्याबरोबर खरंही ते पार्थला काय बोलावं कळत नाही. आणि हे सर्व काही विजयचं बोलणं इकडनं काव्याने ऐकलेलं असतं, त्यामुळे खरं काव्याला खूप मोठा धक्का बसतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर जीवा असतो, जीवाला समजलेला असतो. जीवा म्हणत असतो की म्हणजे तुला कोरड्या उलट्या झाल्यात, म्हणजे आपल्या घरात छोटी नंदू येणार आहे, म्हणजे मी बाबा होणार आहे. असंही ते म्हटल्याबरोबर नंदिनी इशाऱ्यानेच हो म्हणत असते. आता इथे जीवा फार खुश झालेला असतो, तिला घट्ट अशी ते मिठी मारतो. आजच्या पुरतं एवढंच. आता पुढे हे दोघे फार खुश आहेत, मात्र पुढे नेमकं काय होतं हे पाहण्यासारखंच आहे. आणि या रम्याच्या मनात नेमकं काय सुरू आहे, ही नेमकं काय प्लॅन करीत आहे, हे देखील पाहायला खूपच इंटरेस्टिंग आहे. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पुढील भाग पाहायला देखील अजिबातच विसरा जाऊ नका. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.